बाई नवरा असा आगाव काढीचा आहे. गेला अजून चालला नाही, 2 दिवसात येतो म्हणे. आता हा मालकीला भाडं गेला असल्याची 10 तारीख आहे. तर मालकाला भाडं कुठून देऊ मी? भाड्यासाठी काहीतरी करावंच लागल. माझ्याकडे 100 रुपये पण नाही, त्याला भाडं कुठून देऊ मी? मालक म्हणे मी येतो 10 मिनिटात. काहीतरी जुगाड करावाच लागल. एक काम करते, बघू मालक घरी आल्यावर बघते, काहीतरी वेळेवर त्याला कोपच्यातच घ्यावं लागेल, काहीतरी गोड बोलून. बघू काहीतरी आला का जवळ घेते त्याला. पिघळला तर भाडं वसूल, नाही पिघळला तर मग भाडं द्यावाच लागेल मला. बघते काहीतरी करत, तेच आज येईलच तो. तुला आला नाही तर टेन्शन नाही घेत, आल्यावर बघते. सुचवलंय मी त्याला कोपच्यात घ्यायचंय. बघते, जाऊ दे येईल तेव्हा बघू. सोबत सुद्धा नाही तिला. अरे काय भाडं बिड हा पद्धत आहे की नाही? काही आहे की नाही काय माहिती घरात. आहे ती काय पसरेली. चल बाई मालक आला वाटतं. आले ना, आले. अरे काय आले ना, या ना, तुमचीच वाट पाहत होते मी. माझंच घर असून मला उघडायला परेशानी झाली. तुम्हाला ठेवा का नाही या घरात? काय तेच कळत नाही आम्हाला. तुम्ही बाहेर नका बोलू, घरात या ना. त्या दिवसात कधी येतं घरात म्हणून कडी लावून घेते मी. मांजर येते दूध पिऊन जाती. हा तुला काय मांजर येते दूध प्यायला. दूध आहे का घरात? दूध आहे ना. भाडं द्यायला काय फाशी झाली काय तुम्हाला? उधार आणलेलं आहे दूध किराणावाल्याकडून. उधार येईल माझी त्याच्याकडे. पाणी बिन देऊ का तुम्हाला? टेन्शन नका घेऊ, देते ना भाडं. टेन्शन म्हणजे काय? मला जर भाडंच नाही भेटलं तर काय करणार? तुम्ही थोड्या वेळ बसा, पाणी आणते मी तुम्हाला. वय आण अर्धा गल्ला. पाणी आणते मी. सूर्याला काहीतरी इम्प्रेस करते. पाणी घ्या ना, केवढं लोड घेऊ? का सर तुमचंच घर आहे. लोड गेला म्हणजे आता बिल टाकले, नळपाट्या टाकल्या, घरपाट्या टाकल्या, करायचं काय बाई तू सांग बरं मला. अहो देणार एवढी काय तुम्ही तक करताय? ते गावाला गेले म्हणून तुम्हाला वेळ इतक्या दिवस वेळेवरच भाडं दिलंय ना. पाणी का चाललंय? जारचं पाणी माझ्या घरात. आईला दुधाला पैसे, जारला पैसे, काय गोष्टीला पैसे राहते ना, भाड्यालाच पैसे नाही. काय भानगडी? काय झालं? मला काहीच उमजून नाही राहिलं. तो पैसे काय नाही देऊ राहिले भाड्याचं. देते 500 जमा केले त्यांनी, 1500 द्यायचे देऊन संध्याकाळी आलो देतो. एवढी मजबूर नका बघू माणसाची. 500ला एवढे दिवस लावले, 1500ला किती दिवस लावशील? नाही ते गावाला गेले ना, आणणार ते गावाला त्याच्यासाठीच गेले त्यांच्या आई वडिलांकडं. ते आता कांद्याची कामं झाले ना, पैसे निघाले म्हणे घेऊन येतो मी गावाला. हा आल्यावर तुम्हाला लगेच देणार आहे भाडं मी. हा का? तुम्ही एवढं बोलत नका जाऊ. 4 चौघा तोंडाकडे बघताय माझ्या. हा एवढी तुला जर मग एवढा पंचनामा होतो तेव्हा तुझा आला तर मग असं टायमावर भाडं देऊन टाकायचं ना. नवरा माझा असा आहे ना, काहीच पुरवत तो नाही. नवरा कसा आहे? मी काय पाहिला की तो नवरा कसा आहे? आता तुम्ही भाडं घ्यायला येता ना, कधी कधी पळून जातो तुमच्या याच्या आधी. मी जेव्हा आला असतो तेव्हा इथं दिसत नाही. तो भाड्याच्या नादाने तू मुद्दाम सांगत राहते मला. गेलाय तो भाडं आणायला आणि आणायला. काही नको सांगू. मी बाई आहे, मी कुठून आणणार सांग? नवरा असा आई बाप्पाने करून. घरात भाज्याचा आमटीचा वास येऊ राहिलाय. नाही ते वरतून येत असेल. वरतून येत असेल. भजी खाली आणि वरती म्हणती काय भानगडी? ते वरचे भाडे करीन तुमचे ते करत असत. चालेल तुम्ही काय लोड घ्या. ऐका ना, बोल. तुम्हाला संध्याकाळ मी भाडं देऊन टाकणार. असं आहे माझ्या नवऱ्याचं. मला काय करते मा भाड्यात सांग बरं. मालक ऐका ना, ऐका ना, ऐकतोस बोल ना. भाड्याला एवढं तक नका करत जाऊ. तुम्ही भाडं देत जाणार आहे. कोण देत आता भाडं? तो नवरा तर द्यानच नाही. तो असं तुमच्याशी खोटच बोलते मी. तो घरीच नसतो रोज. भाड्याच्या काय मला माहिती तू खोटं बोलती. भाड्याच्या सगळं मला मुद्दाम माहिती. तू इकडचं तिकडे करायचं तुला 1 नंबरचं मत. तो भाड्याच्या धाकानेच पळत. मग येतं माहिती ना. हे मला तुमचं दर महिन्याचं नाटक आहे.
तुम्ही लोड नाका नाही घेऊ, मी आहे ना. मी आता का लोड मी घेईल? तुमच्यावर भाडं वसूल करून देते तुम्हाला. हा मी वसूल करून घेईल तो आपण मग मग हा मी भाडं देणार आहे तुम्हाला. मग तेच पाहिजे मला. मग मी तुला एवढा खवळतोय का होतो? हा ना, पायाचं कर्ज तुम्ही. तुम्हाला मी पाहिजे का भाडं? आता भाडं जाऊ दे, आता हे काढ असं पायवर कशी आता अशी जरा एखादी अशी चाका 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 दिसू राहिली जरा. हा? त्याचं सोडा, त्याचं लोड नका घेऊ त्याचा तुम्ही. कोण लोड घेते? मला काय करायचं त्याच्याशी? त्याचं असं मला जवळ घेत नाही, भाडं देत नाही, काय उपयोगाचा नाही तो. तुम्हाला मी सगळं देणार आहे. आता मी ना तुला खरं सांगू का, काय? भाडंच विसरून गेलो मी. हा ना, तुम्हाला मी सगळं देणार आहे, भाड्याची काही गरजच नाही पडणार. हा, येणार आहे ना रोज? कोण? मी रोज? काय नाही, कोणत्या देशातली लॉटरी रोज? पाहिजे जसं वाटेल तसं, दिवसाला म्हण, नाही तर मग 2 दिवसाला म्हण, 3 दिवसाला म्हण, रोज तर नाही शक्य होणार. रोज कोण म्हणतं? मग असे गप्पा मारा, रोजच जा, भाडं वसुलायला फक्त महिन्याने येत काय जा. म्हटली गं? गप्पा मारायला म्हणजे रोज तुमचं माझं करू आपण, पण महिन्याला फक्त असं म्हण ना, मग भाड्याला. गप्पा बिप्पा नको म्हणत जाऊ. महिन्याला फक्त भाड्यालाच येत जा तुम्ही. आणि रोज काय असं करायला वरचीवर? वरच करायचं रोज, त्याच्यातच लई मजा आहे. आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला आतमध्ये जायचं का पार? आता मध्ये जाऊ ना, आत्ताही जाऊ. हा आता तर जाणारच. आता काही केलं तर आता एवढं भाडं थकलंय म्हणले हो, ते आता मध्ये होणारच वसूल. ते मी मा पद्धतीने वसूल करणारच ते भाडं. चला ना मग चला. चाल चला ना, काय आता पक्का असं मस्त तुला सांगतो ना. चला नका लोड घेऊ, देते सगळं. चला चला घेतो भाडं वसूल करून. आता मी कोणी दिसत नाही सामचं. आयला बाईचे जाता ते पाहिल्याच मा तुला सांगतो ना, वाटत अशी लाळ गाळायला लागली हो. पाहू मारत्या चला.